आत्ताच काल जेव्हा तुला ट्रॉफी मिळाली त्यानंतर म्हणाली होतीस, की आई-बाबांना मी पहिल्याच बिग बॉसच्या वेळेस सांगितलेलं, की मला या शोमध्ये जायचंय. आज ट्रॉफी घेऊन बाहेर आली. मला सांग कुठेतरी बाबा होते ते ही खंत आता वाटते? खूप जास्त वाटते की पप्पा नाही आहेत ही गोष्ट बघायला. ही ट्रॉफी मिळाली मला त्या स्टेजवरती. एवढे दिग्गज अभिनेते आपले आहेत. रितेशजी देशमुख यांनी मला ती ट्रॉफी दिली आणि कुठेतरी खूप सारे मोठे-मोठे सेलिब्रिटीज आले होते आणि पप्पांनी ते बघितलं नाही याची खंत तर आहे. जे स्वप्न मुलीने पूर्ण केलं. पण कुठेतरी मला ते बोलायचं होतं की "पप्पा मी मिळवली ट्रॉफी" वगैरे. पण असं झालंय ना आता, की मी काहीही बोलले तरी सिम्पथी घेते. मी काहीही बोलले तरी पण ही मुद्दामून करते. काहीही बोलले तरी ओव्हर ॲक्टिंग करते. सो मनात खूप होतं मला त्या दिवशी व्यक्त व्हायचं होतं स्टेजवरती, की "पप्पा मी ते स्वप्न तुमचं पूर्ण केलं, जे आपण दोघांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं होतं. पहिला बिग बॉस सीझन बघताना मेघाताई झाली होती. पण मी नाही व्यक्त होऊ शकले. कारण मला ना ते बिग बॉस संपून झाल्यानंतर ट्रॉफी हातात आल्यानंतर पण ही बघा किती ओव्हर ॲक्टिंग करते. अगं बाई संपला सीझन, आता तरी कशाला ओव्हर ॲक्टिंग करते. हे कुठेतरी बघायचं नव्हतं. त्यामुळे मी पप्पांना कुठेच मध्ये नाही घेतलं. मनात फीलिंग्स ठेवल्या आणि वरती बघून फक्त पप्पांना थँक यू म्हटलं आणि विषय संपवला. मला असं वाटतं आज बाबा असते तर खूप आनंदी असते आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहेच. मला सांग ही ट्रॉफी घेतल्यावर आत्ता एक विचारलं, की या बिग बॉसच्या घराने काय शिकवलंय तन्वीला? बिग बॉसच्या घराने तन्वीला हे शिकवलंय, की राग कुठे दाखवायचा. राग दाखवल्यानंतर राग कुठे कंट्रोल करायचा. कुठे तोंड उघडायचं आणि कुठे तोंड बंद ठेवायचं. तन्वी खूप रागीट होती. तन्वी आता खूप नॉर्मल असते. प्रत्येक मुद्द्यांमधून मला कळून आलं, की इथे पॉइंट नाहीये बोलण्यात वगैरे. तन्वीला अ, प्रेम करणं तर येतच होतं. पण दुश्मन समोर आले किंवा दुश्मनाने नातं तोडायलाचा जरी प्रयत्न केला तरी हात घट्ट पकडणं बिग बॉसने शिकवलं. अ, बऱ्याच गोष्टी आहेत बिग बॉसने ज्या मला शिकवल्यात. मुळात बिग बॉसने तन्वी कोलतेला खूप छान एक बोलतात ना पेशन्स ठेवणारी व्यक्ती बनवली आहे आणि त्यासाठी मी बिग बॉसची खूप आभारी आहे की त्यांनी जो 3 महिन्याचा क्रॅश कोर्स मला दिला जो मी एवढ्या वर्षांमध्ये पूर्ण नाही करू शकले म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये मी अ, नाही करू शकली आणि कदाचित पुढे जाऊन सुद्धा मला वेळ लागला असता. दुनिया जी आपण बघतो आणि शिकतो असं म्हणतो आपण की दुनिया शिकवते आपल्याला. मला बिग बॉसने शिकवलं. बिग बॉस मधल्या माणसांनी शिकवलं की आयुष्यात कसं धीट राहायचं, काय करायचं हे तन्वी बिग बॉसने शिकवलं. आधीपासूनच धीट होती. कारण तन्वीची मी जुनी मुलाखत केलेली तेव्हा खूप स्ट्रगल ऐकलेला. तन्वी तेव्हा असं होतं, की खूप जणांनी साथ दिली नाही, खूप जणांनी हिणवलं, ट्रोल केलं. आत्ता त्यांना काय सांगायचं? अ, ज्यांनी साथ दिली त्यांना थँक यू. ज्यांनी साथ नाही दिली, ते मला नक्कीच इथून पुढे साथ देतील. कारण मी कायम दुसऱ्यांच्या त्रुटी काढण्यापेक्षा किंवा दुसरे किती चुकतायत असं म्हणण्यापेक्षा मी कुठे कमी पडले, असाच कायम विचार केलाय. सो मला असं वाटतंय ज्यांनी साथ नाही दिली त्यांनी कदाचित असा विचार केला असेल, की "अरे, ही तर अशी आहे, तशी आहे." सो मी कमी पडली आहे असं माझीच त्रुटी काढतीये. हेट केलं असेल तर त्यांना मी माझ्यावर प्रेम करायला लावेन असं मी म्हणेन. कारण मला माझ्यावरती राग केलेला कोणी आवडत नाही. माझ्यावर सगळ्यांनी प्रेम करा असं मला वाटतं. मान्य आहे मी घरामध्ये भांडले असेन, जे काही केलं असेल. गेम होता. 100 दिवस राहायचं होतं. तिथे आम्ही कसे राहिलो हे आम्हालाच माहिती. पण ज्या प्रकारे मी खेळले, मी मनापासून खेळले, मनापासून राहिले. काही लोकांना राग आला असेल माझा, काही लोकं माझ्याबद्दल खूप निगेटिव्ह बोलत असतील. पण मी तशी नाहीये सांगण्यापेक्षा मला तुमचं मत नक्कीच चेंज करायला बाहेर येऊन आवडेल असं मी म्हणेन आणि तुम्ही नक्की माझ्यावर प्रेम कराल असं मी सांगेन. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.